स्वाभिमानी टीव्ही चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शांतता भंग करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, भगामोहन नगरातील नागरिकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील भगामोहन नगरात एका महिलेमुळे शांततेचा भंग होऊ लागलेला आहे। ती महिला विविध कारणांसाठी स्थानिक नागरिकांमध्ये वाद निर्माण करते आणि सार्वजनिक ठिकाणी खोटी माहिती पसरवून वातावरणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते। दरम्यान या महिलेमुळे भविष्यात इतर नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सामूहिक शांततेचे उल्लंघन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संबंधित महिलेवर शांतता भंग करणाऱ्या कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत आज धुळे शहरातील भगामोहन नगरातील महिलांच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5 ते 6 वर्षापासून वाकरकर नगर परिसरातील रुपाली निकुम नावाची जी महिला आहे ती कायद्याचा धाक दाखवून कायद्याचा दुरुपयोग करून तेथील नागरिकांना, हिंदू, आपले मारवाडी वगैरे असे जे आमचे रहिवासी आहेत त्यांना वारंवार धाक दाखवून त्यांना हे करत होती आणि विनाकारण काही कारण नसताना कोणाशी हुज्जत घालायची आणि एकदम घाणेरड्या गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायची। या पद्धतीने तिचे कारस्थान दिवसेंदिवस वाढत जात होतं। प्रत्येक नागरिकाशी तिने वादविवाद केलेला आहे। या भागातील प्रत्येक नागरिक तिच्यापासून त्रस्त आहे आणि पण पोलीस स्टेशनला जायला प्रत्येकजण घाबरत होतं, कारण की ही बाई जी आहे ती विनाकारण खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांचा म्हणजे बऱ्याचशा नागरिकांकडून तिने पैसे देखील उकळलेत हे असं कारस्थान करून। तर या संदर्भात भागातील सर्व नागरिकांनी आमच्याकडं त्याची व्यथा मांडली। आम्ही गेल्या 5-6 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला गेलो असता तिच्या विरोधात अर्ज देखील दिला। येथील वाकरकर नगर येथे एक रहिवासी जी हिंदू आहे परंतु तिने मुस्लिम धर्मीयाशी लग्न केलेलं आहे, रुपाली मुस्ताक शेख उर्फ निकुम, ह्या महिला गेल्या कित्येक दिवस झाली ही महिला वाकरकर नगर परिसरातील नागरिकांना, त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना त्रास देत आहे। त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय लोकांना तिच्या घरी बोलवून एक मुस्लिम धर्माचा प्रचार तिच्या माध्यमातून चालू आहे आणि हिंदू लोकांना कशा प्रकारे त्रास दिला जाईल आणि या ठिकाणून घरं खाली करतील यासाठी ती दिवसेंदिवस तिचा त्रास हा वाढलेला आहे। परंतु गेल्या कित्येक दिवसापासून ही घटना चालू असताना नागरिक घाबरत होते आणि जर पुरुष गेले तर पुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी ती बदनामी करत होती। हे पाहून मुस्लिम आणि हिंदू धर्मियांमधला तेढ वाढत चाललेला आहे। आता देखील तिची अति झालेली आहे आणि या ठिकाणी त्याच प्रभागाच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दिनेश बागुल यांनी कालच आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। सदरू महिला जी आहे रुपाली मुस्ताक शेख ही त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अश्लील शिवीगाळ करते, त्यांच्या येता जाता व्हिडिओ काढते आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या महिला आहेत तसेच लहान 5 वर्षापासून तर मोठ्या पुरुषांपर्यंत ती नेहमी त्यांना पाहून अश्लील हावभाव करते, अश्लील शिवीगाळ करते आणि हे पाहून जणू त्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जी भीती त्या नागरिकांमध्ये झालेली आहे त्या भीतीपोटी तिची एक दहशत बघायला मिळते आणि त्या दहशतीचे रूपांतर आज या ठिकाणी त्या प्रभागातील, त्या परिसरातील महिलांनी आवाज उठवलेला आहे। तिचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि जी महिला त्या घरात राहते ते घर देखील भाड्याचं आहे। तिच्यामुळे मागेच तिच्या भावाने आत्महत्या देखील त्या घरात केलेली आहे। इतका त्रास त्या महिलेचा दिवसेंदिवस त्या परिसरातील नागरिकांना वाढत चाललेला आहे। त्यामुळे या महिलेवर कालच आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आज